नमस्कार. प्रत्येकाचं राजकारणामध्ये एक वेगळं स्थान असतं. प्रत्येकाचं राजकारणामध्ये एक व्यक्तिमत्व असतं. तो व्यक्ती सत्तेत असला किंवा सत्तेच्या बाहेर असला तरी पण त्याच्या व्यक्तिमत्वाच्या छटा या राजकारणामध्ये नेहमीच प्रगट होत असतात. आज आपल्याला अशाच राजकारणामध्ये ज्यांचा दबदबा आहे, ज्यांना मातब्बर नेता म्हणून ओळखल्या जातो आणि ज्यांची राजकारणावर पकड आहे, असं एक प्रभावी व्यक्तिमत्व अजितदादा पवार यांच्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अजितदादा पवार हे त्यांचं नाव जरी असलं पण राजकारणामध्ये त्यांना लोक आदरार्थी दादा या नावाने संबोधतात. अशा या अजितदादा पवार जे सध्या सत्ताधारी पक्षासोबत आहे, महायुतीच्या एका पक्षात अनेक घटकापैकी एक घटक आहे, त्यांची महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे. सर्वांनाच माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये सत्ता कशा पद्धतीने आली. या सत्तेसोबत अजितदादा पवार आहे. अजितदादांनी खूपदा आपल्या मनामधील एक खंत देखील बोलून दाखवली की माझ्या नावाच्या समोर उपमुख्यमंत्री हे नाव नेहमीच असतं. हा उपमुख्यमंत्री जो पहिला शब्द जो आहे उप, हा शब्द कधी निघणार. दादाच्या मनामधील इच्छाशक्ती त्यामध्ये व्यक्त होत होती. अशाच एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या नवनियुक्त राज्यपालाची नियुक्ती झाली. या राज्यपालांच्या समवेत महाराष्ट्रामधील सत्ताधारी त्या व्यासपीठावर उपस्थित होते आणि या सत्ताधाऱ्यांसोबतच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित होते. दोन उपमुख्यमंत्री म्हणजे स्वतः अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. अशा या कार्यक्रमामध्ये अजितदादा पवार यांनी एक मिश्किल टिप्पणी केली आणि त्यांनी सिनियर ज्युनियर या माध्यमातून त्या ठिकाणी संदर्भ मांडले. संदर्भ मांडत असताना सांगितलं की मी खूप जुना आहे, मी 90च्या बॅचचा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 1999च्या बॅचचे आहे आणि एकनाथराव शिंदे जे सध्या मुख्यमंत्री आहे हे 2004च्या बॅचचे आहे. एक 2004च्या बॅचचा मुख्यमंत्री, एक 99च्या बॅचचा उपमुख्यमंत्री आणि मी 1990च्या बॅचचा आहे. मी या दोघांमध्ये सिनियर आहे असं सुद्धा ते सांगू लागले. ही सिनियरिटी सांगत असताना अजितदादा पवारांविषयी बऱ्याच लोकांचं असं म्हणणं पण आहे किंवा बऱ्याच राजकीय विश्लेषकांचं असं पण म्हणणं आहे की अजितदादा पवार मुरब्बी राजकारणी आहे, त्यांच्याकडे दूरदृष्टी चांगली आहे, त्यांना प्रशासनाकडून काम घेणं त्यांना चांगलं माहिती आहे. एवढे सारे गुण असताना एवढ्या वर्षाच्या निरीक्षणामध्ये अजितदादा पवारांना जे जमलं नाही, त्यांना राजकारणाची दिशा समजत नाही असं म्हणतात. हे किती खोटं किती खरी याविषयी माहीत नाही, पण त्यांना राजकारणाची दिशा ओळखता येत नाही. एवढे सारे प्लस पॉइंट जरी असले, मातब्बर नेता आहे, प्रशासनावर पकड आहे, कर्मचाऱ्यावर वचक आहे, कामाची सचोटी वेगळ्या पद्धतीची आहे, त्यांचा दिवस इतरांपेक्षा लवकर सुरू होतो, एवढे सारे जे मुद्दे जरी असले पण त्यांना राजकारणाची दिशा ओळखता येत नाही. एवढं मात्र खरं आहे. या सर्व वागणुकीच्या माध्यमातून त्या गोष्टी खरं आहे काय या देखील समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. त्याला संदर्भ वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. सगळ्यात पहिला संदर्भ जो सर्वात सुरुवातीचा संदर्भ होता 2019चा. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सत्ता जी होती, सत्ता स्थापनेचा वाद निर्माण झालेला होता आणि कोणाच्या कानीमानी नसताना सकाळचा पहाटेचा शपथविधी अजितदादा पवारांनी करून घेतला आणि देवेंद्र फडणवीसच्या समवेत ते सरकारमध्ये सामील झाले. हा सर्वचा सर्व शपथविधी जो आहे तो अजितदादा पवार आमदार घेऊन गेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्या काकाला न सांगता आणि त्यांनी सकाळीच
तो शपथविधी करून घेतला आणि 72 तासाचं सरकार म्हणजे एका दिवसाचं सरकार त्यांनी स्थापन केलं. परंतु आपण नेलेले जे आमदार आहे हे आमदार आपल्या सोबत विचाराने आहे काय, याच्यामध्ये दगा फटका होऊ शकते काय, किंवा याचे परिणाम काय होतील, या सर्व गोष्टी दादांना ओळखता आल्या नाही. आणि पर्यायानं त्यांचा जो 72 तासाचा जो प्रयोग आहे हा फसला. त्यांच्या काकांनी त्यांचा जो डाव होता हा त्यांच्यावरच उलटवला आणि आपलं कौशल्यपणाला लावलं. आणि हे कौशल्यपणाला लावून 72 तासाचं जे सरकार होतं हे त्या ठिकाणी गडगडलं. आणि ते सरकार गडगडल्यानंतर मग त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं त्यांची नाचक्की झाली. त्यांना 1-2 दिवस अज्ञातवासात जावं लागलं. मीडियाने खूप सारे प्रश्न विचारले. एवढ्या साऱ्या मुद्द्यामधून तरी पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर म्हणा किंवा एखाद्या कार्यकर्त्याची चूक म्हणून म्हणा, त्यांच्या काकांनी त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये सामावून घेतलं. आणि सामावून घेतल्यानंतर मग महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. आणि मग महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीतर्फे शरद पवार साहेबांनी ज्या व्यक्तीचं नाव मुख्यमंत्रीपद सुचवलं होतं ते मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले उद्धव ठाकरे. आणि महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं. उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवारांची निवड झाली. या सर्व गोष्टी होताना अजितदादा पवारांना लोकांचा कल महत्वाचा वाटला नाही का, आपल्या काकांचा अंदाज घेता आला नाही काय, या सर्वच्या सर्व गोष्टी महत्वाच्याच आहे. म्हणूनच अजितदादा पवार नेहमी फसतात, कारण त्यांना लोकांचा अंदाज ओळखता येत नाही. हे देखील तेवढंच पाहणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर मग महाविकास आघाडीनं चांगलं काम केलं आणि अचानकच 2022ला सत्ता परिवर्तन झालं. एकनाथ शिंदे साहेब आपला एक गट घेऊन शिवसेनेमधून बाहेर पडले आणि महाराष्ट्राच्या इतिहासात विधानसभेमध्ये विरोधी पक्षासोबत काही आमदार जाऊन एक सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री बदलले गेले. एकनाथ शिंदे नवीन मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, नवीन सरकारचा अध्याय सुरू झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार सोडवित असताना 1 वर्षानंतर म्हणजे 2023ला अजितदादांचा अंदाज चुकला. अजितदादा आपल्या काकाला सोडून पुन्हा आमदारांच्या समवेत ते सत्ताधारी पक्षासोबत गेले, म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटासोबत गेले. ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप या पक्षासोबत सत्ताधारी पक्षामध्ये सामील झाले. त्यांना सत्तेसोबत राहणं नेहमी आवडतं असं म्हणतात. भाजप या पक्षानं ज्या पद्धतीनं सत्ता स्थापन केली होती अगोदरच्या 5 वर्षामध्ये ते लोकांना आवडली नाही. कारण ते सत्ता जर आवडली जर असती तर त्यांना भरून लोकांनी आमदारांना निवडून दिले असते. परंतु ती सत्ता आवडली नाही, लोकांनी त्यांना सत्तेपासून बाहेर ठेवलं. अशाही परिस्थितीमध्ये अजित पवारांना हा अंदाज आला नाही का, किंवा अजित पवारांना पहिला पक्ष एकनाथ शिंदेच्या समवेत फुटला शिवसेनेचा, लोकांना हे आवडलं नाही. सत्ता जरी एकनाथ शिंदेनी स्थापन केली असली तरी लोकांना हे आवडलं नाही याचा अंदाज आला नाही का. आणि त्याच्यानंतर ते सत्ताधारी पक्षासोबत गेले. त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका त्यांनी महायुती सोबत लढवल्या. आणि महायुती सोबत जेव्हा निवडणुका लढवल्या तेव्हा त्यांना ज्या जागा आल्या, उमेदवारांची वाटप झाले लोकसभेच्या, तेव्हा त्या जागा ज्या होत्या त्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या अनुमतीनं त्यांना त्या लढवाव्या लागल्या. आणि आपल्याला लोकांचं जनमत नाही हा त्यांना अंदाज आला नाही का. ते सत्ताधारी पक्षासोबत का गेले, भारतीय जनता पक्षासोबत का गेले, लोकांच्या मनामध्ये एवढा असंतोष आहे पण ते सत्ताधारी पक्षासोबत का गेले, हे एक न उलगडणारं कोडं आहे. कारण अगोदरच एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असताना त्यांचं सरकार सुरळीत आहे आणि ते लोकांना आवडलं नाही. लोकांमध्ये मोठ्या स्वरूपाच्या तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत.
प्रत्येक गावामध्ये त्यांच्याविषयी असंतोष आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपणही तशा स्वरूपाची त्या चुकाची पुनरावृत्ती करावी, ते अजित पवारांना का केली असावी ते सांगता येणं सध्या तरी कठीण आहे. परंतु अजित पवारांनी बंड घडून आणलं. एकनाथ शिंदेच्या बंडाची पुनरावृत्ती त्यांनी आपल्या राष्ट्रवादी या पक्षामध्ये केली आणि ते महायुतीसोबत निघून गेले. महायुतीसोबतच त्यांनी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या आणि अगोदरचे जे सर्वे होते लोकसभेच्या निवडणुकीचे, त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या सर्वेमध्ये अजित पवारांना कोणत्या स्वरूपाच्या जागा दाखवत नव्हत्या. अजित पवारांचा सपशेल पराभव दाखवत होता. अजित पवारांना कोणत्या स्वरूपाचा जनमत त्यांच्या पाठीशी नाही असं सुद्धा सर्वेमधून बाहेर होतं. पण अशाही परिस्थितीमध्ये एक त्यांचे खासदार सुनील तटकरे निवडून आले. ते कसे निवडून आले, जे स्वतःच्या भरोश्यावर निवडून आले असं म्हणतात, पण ती जागा राष्ट्रवादीने जिंकली एवढं मात्र खरी आहे. अजित पवारांना लोकांनी नाकारलं आणि सर्वात जास्त अजित पवारांचा जो पराभव झाला, त्या पराभवाच्या माध्यमातून त्यांची सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये नाचक्की झाली, ती बारामती लोकसभेमध्ये त्यांची नाचक्की झाली. बारामती लोकसभेचा उमेदवार हा अजित पवारांचा वैयक्तिक पराभव होता. अजित पवारांच्या करिअरचा प्रश्न होता. अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार होतं. अशाही परिस्थितीमध्ये अजित पवारांनी त्या ठिकाणी आपल्या पत्नीला उमेदवारी दिली आणि विरोधी उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे होत्या, म्हणजे बहीण विरुद्ध पत्नी अशी त्या ठिकाणी लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये पूर्ण भारताचं जे लक्ष होतं, ते पूर्णचं पूर्ण जे लक्ष होतं त्या लढतीकडे वेधल्या गेलं होतं आणि त्या लढतीकडे ते लक्ष वेधल्या जात असताना अशा परिस्थितीमध्ये आपल्या काकांनी तो किल्ला लढवला. पूर्ण नातेवाईक एकत्रित आले आणि सुनेत्रा पवारांचा त्या ठिकाणी पराभव झाला. त्या ठिकाणी सुप्रिया सुळे निवडून आल्या. उरलेल्या जागाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या निवडणुकीमध्ये पडल्या. मग एवढा सारा अंदाज आहे, पण अजित पवारांना तो अंदाज ओळखता आला नाही काय? भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी मागच्या 23 वरून 9 सीटावर आणलं. एकनाथ शिंदेला फक्त 7 खासदार निवडून आणता आले. महायुतीचं पानिपत झालं. हे पानिपत का झालं? कारण लोकांनी त्यांना नाकारलं. मोठ्या स्वरूपाची जनभावना त्यांच्या विरोधामध्ये आहे. 2 पक्ष फोडले, त्यांना आवडलं नाही. महाराष्ट्रामधील लोकांना फोडाफोडीचं राजकारण आवडत नाही, याचा अंदाज अजित पवारांना आला नाही. त्यामुळे अजित पवारांची फसगत झाली. अजित पवारांच्या करिअरचा राजकीय करिअरचा प्रश्न निर्माण झाला. प्रशासनावर पकड आहे, एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, स्वतः सांगतात की 90च्या बॅचचे आहे. मग त्यांना लोकांचा कल ओळखता येत नाही का? आपला राजकीय पक्ष कशासाठी डावावर लावायचा हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु आगामी त्यांची लोकसभेमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांची रणनीती थोडीशी बदललेली दिसते आहे. आतापर्यंत आपण जे म्हणत होतो की अजितदादा पवारांना हवेचा कानोसा घेता येत नाही, त्यांना राजकारणातील हवा समजत नाही, परंतु विधानसभा 2 महिन्यावर असताना त्यांना राजकारणाची हवा समजून राहिली. लोकांचा जो कल आहे त्यांना ओळखता येऊ लागला. त्यांना जनमानस समजू लागलं आणि हे जनमानस त्यांना समजू लागल्यानंतर त्यांनी तशा पद्धतीच्या कृती करण्यासाठी सुरुवात केली. त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर इमेज बिल्डिंग म्हणून अरोरा कंपनीला नियुक्त केलं आणि अरोराच्या माध्यमातून ते आपली इमेज बिल्डिंग सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थातच अजितदादा पवार मीडियाला मुलाखत देतात आणि त्या मीडियाला मुलाखत देत असताना म्हणतात, लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात, नको त्या गोष्टीवर भाष्य करण्याचा प्रयत्न करतात. हे भाष्य कशासाठी केलं जातं? एक तर अरोरा इमेज बिल्डिंग
यांचा सल्ला असू शकते, एक असा मुद्दा. नाहीतर मग जनमत आपल्या विरोधामध्ये आहे आणि आपण आपल्या काकांच्या पक्षामध्ये म्हणजे आपल्या जुन्या पक्षामध्ये परत गेलो पाहिजे असं त्यांना वाटते आहे. त्यामुळं अजित पवारांच्या ज्या कृती आहे त्यांच्यामध्ये सतत काही ना काही घडामोडी होत असतात. त्यांनी छगन भुजबळांना शरद पवारांच्या भेटीला पाठवलं, अकस्मात एक चर्चेचा विषय झाला. त्यांनी एका मंदिरामध्ये पूजा घडून आणली, एक चर्चेचा विषय झाला. त्यांनी पिंक कलरचं जॅकेट वापरलं, तो सुद्धा एक चर्चेचा विषय झाला. आणि काल परवा त्यांनी पत्रकारांजवळ आपल्या खंत बोलून दाखवली आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की सुप्रियाच्या विरोधामध्ये माझ्या पत्नीला उभं करणं हे कौटुंबिक नात्यामध्ये व्यत्यय आणण्यासारखं आहे. मी माझ्या पत्नीला माझ्या बहिणीच्या विरोधामध्ये उभंच नव्हतं करायला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपल्या बहिणीवर टीका करणारा व्यक्ती, आपल्या बहिणीची मिमिक्री करणारा व्यक्ती, आपल्या बहिणीला वाटेल ते बोलणारा व्यक्ती स्वतःची चुकी कबूल करतो आणि त्या चुकीमध्ये असा म्हणतो की माझा दोष नाही, मी माझ्या पत्नीला उभं केलं. आमच्या पार्लमेंटरी बोर्डनं निवडणुका लढवण्यासाठी सांगितलेलं होतं. असा हा व्यक्ती आपल्या चुकांची कबुली देतो. अर्थात अजितदादांचं पार्लमेंटरी बोर्ड कोणतं असेल, स्वतःच्या पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड असेल, एक असा मुद्दा. दुसरं पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे या दोन्ही पक्षाचे बॉस म्हणजे भारतीय जनता पक्षाने ठरवलेलं असेल. आणि जेव्हा अजितदादा पवारांनी आपला पक्ष सोडला म्हणजे काकापासून वेगळे झाले, तेव्हाच मात्र सर्व राजकारण्यांनी, सर्व मीडियाने, सर्व राजकीय विश्लेषकांनी सांगितलेलं होतं की अजितदादा पवारांशी बोलणी झालेली भारतीय जनता पक्षाची की सुप्रिया सुळेच्या विरोधामध्ये तुम्ही सुनेत्रा पवारांना उभं करा, तरच आम्ही तुम्हाला पक्षामध्ये घेतो. हे तेव्हाची बातमी होती. ती बातमी अजितदादा पवारांच्या तोंडूनच खरी ठरली. कारण अजितदादा पवारांची इच्छा नसताना सुद्धा त्यांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेच्या बहिणीच्या विरोधामध्ये निवडणुकीमध्ये बारामती लोकसभेमधून उभं केलं. आणि चंद्रकांत दादा पाटलांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं पण होतं की आम्हाला शरद पवारांचं राजकारण संपवायचं आहे, शरद पवारांचा आम्हाला पराभव करायचा आहे. पण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उलट परिस्थिती निर्माण झाली. आतापर्यंत अजितदादा पवारांच्या मनामध्ये जे हवा होती, डोक्यात हवा होती की सुप्रियाताई सुळे आपल्याच भरोशावर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नेहमीच निवडून येतात, मी त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं काम करतो, मलाच लोक मतं मारतात म्हणून सुप्रियाताई निवडून येतात, हा जो भ्रम होता अजितदादा पवारांचा, तो सुप्रिया सुळेंनी आणि शरद पवारांनी पूर्ण या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून उतरून टाकला. त्यांच्या डोक्यातली हवा गायब झाली. त्यांना आपण केलेल्या वक्तव्यावर मोठ्या स्वरूपाचा पश्चाताप येतो आणि आपल्या पत्नीला ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आणू शकत नाही. अशा अजितदादा पवारांच्या राजकीय करिअरवर मोठ्या स्वरूपाचे प्रश्न निर्माण झाले आणि अजितदादा पवारांची नाचक्की झाली. लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांनी आपल्या पराभवावर विचारमंथन सुरू केलं असेल. त्यांनी आपल्या लोकांची हवा ओळखली असेल. एरवी आपण जे म्हणत होतो की नेहमी त्यांना हवा ओळखता येत नाही, पण यावेळेस मात्र त्यांना लोकांची हवा ओळखता आली. त्यांना ज्या 6 विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभेमध्ये येतात त्याच्यापैकी बारामती विधानसभा जो मतदारसंघ आहे हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे. अजित पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये सुप्रिया सुळेंना 48,000चं मताधिक्य मिळालं. अजितदादा पवारांना त्यांच्या विधानसभेमध्ये सुद्धा मोठ्या स्वरूपाचा लोकांनी सपाटून मार दिला. अजितदादा पवारांनी तोही अंदाज आला अजितदादा पवारांना की ज्या मतदारसंघाला
आपण आपलं होम ग्राउंड समजतो विधानसभेचं, त्या मतदारसंघामध्ये सुप्रियाताई सुळेला 48,000 मताधिक्य मोठ्या प्रमाणामध्ये मिळते. म्हणजे लोकांची हवा कशा पद्धतीची आहे, जनमताचा कानोसा कशा पद्धतीचा आहे, जनमत कोणाच्या बाजूने आहे, हा सर्व अंदाज अजितदादा पवारांना आलेला असावा. म्हणून अजितदादा पवार आपल्या भाषणाच्या माध्यमातून म्हणाले पत्रकारांना की सुप्रियाच्या विरोधामध्ये माझ्या पत्नीला उभं करणं हे चूक होती, मी ती करायला नको पाहिजे होती, ती माझ्या हातून चुकी झाली, माझ्या पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय होता. एवढे बदल अजितदादा पवारांमध्ये कधीपासून सुरू झाले. अजितदादा पवार एक धाडसी व्यक्तिमत्व आहे, एक दबंग व्यक्तिमत्व आहे. ते चुका कबूल करायला कधीपासून तयार झाले. मी सुप्रियाच्या विरोधामध्ये उमेदवार उभे करायला नव्हता पाहिजे, त्यांना जनमताचा अंदाज आला असावा. आणि मग मीडियाच्या मनामध्ये प्रश्न तयार झाले की ती आपल्या जुन्या पक्षामध्ये परत जातील का, किंवा अरोरा इमेज बिल्डर यांनी त्यांना सल्ला दिला काय, एवढे सारे प्रश्न निर्माण झाले. परंतु या वाक्यामधून अजितदादा पवारांना जनमताचा अंदाज आला एवढं मात्र नक्की. अजितदादा पवार, एक नवीन प्रश्न सुरू झाला की 2 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहे आणि या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादा पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणुका दरवेळेस लढवतात. 6 वेळा त्यांनी विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं आणि अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांनी बारामती विधानसभेमधून एखाद्याला उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारांना जर अजितदादा पवारांचा बारामती विधानसभेमध्ये जर पराभव जर केला तर अजित पवारांचं करिअर त्या ठिकाणी पूर्णतः जे ऑक्सिजनवर सध्या आहे ते पूर्णतः नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. याचा धोका, याचा अंदाज अजित पवारांना आलेला दिसतो आहे त्यांच्या विधानावरून. आणि ती गोष्ट खरी पण आहे की आपले काका म्हणजे शरद पवार यांना बारामती विधानसभेमध्ये एक तगडा उमेदवार भेटला. त्यांचा नातू रोहित पवारांचा चुलत भाऊ, अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवार, ज्यांनी सुप्रियाताई सुळेसाठी म्हणजे त्यांच्या आत्यासाठी बारामती लोकसभेमध्ये मोठ्या स्वरूपाचं काम केलं, पूर्ण लोकसभा पिंजून काढला. बारामती विधानसभेमध्येही त्यांनी मोठ्या स्वरूपाचा त्या ठिकाणी प्रचार केला. अर्थात विधानसभेची निवडणूक लढवावी लागेल, त्यामुळं त्यांनी विधानसभा पिंजून काढला. त्यांनी विधानसभेचा जो प्रचार आहे हा लोकसभेलाच करून टाकला. त्यामुळं उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे अजित पवार राहणारच आहे, त्याच्या विरोधामध्ये शरद पवार गटाला बारामती विधानसभामध्ये युगेंद्र पवार नावानं एक चांगला आणि तगडा उमेदवार मिळालेला आहे. पण यावेळेस अजित पवारांना अंदाज आला की युगेंद्र पवार त्या ठिकाणी निवडून येतात आणि युगेंद्र पवारांनी जर अजित पवारांचा काकाचा जर पराभव जर केला तर अजित पवार गट त्या ठिकाणी नष्ट झाला. अजित पवारांना कोणीही विचारणार नाही. अजित पवारांच्या राजकीय दबंगगिरीला त्या ठिकाणी कोणीच मानणार नाही. कारण ज्यांनी पार्थ पवार मुलाला निवडून आणू शकले नाही, जे आपल्या पत्नीला निवडून आणू शकले नाही आणि स्वतः देखील निवडून येऊ शकले नाही, अशा माणसाचा राजकारणामध्ये किती इफेक्ट राहील हे सांगणं कठीण आहे. तो अंदाज अजित पवारांना आलेला असावा. म्हणून अजित पवारांनी विधान केलं की बारामती विधानसभेमध्ये जय पवार निवडणुकीसाठी इच्छुक जर असतील तर त्यांचा विचार केला जाईल. म्हणजे पार्थ पवारांचा भाऊ म्हणजे अजित पवारांचा लहान मुलगा अजित पवार युगेंद्र पवारांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्यास तयार नाही, ते कोणती जोखीम पत्करण्यासाठी तयार नाही.
जर युगेंद्र पवारांनी जर राजकारणामध्ये जर अजित पवारांचा जर पराभव जर केला तर अजित पवारांचं पूर्णचं पूर्ण जे राजकारण आहे एका मिनिटामध्ये नष्ट होईल याचा अंदाज अजित पवारांना आलेला असावा. म्हणून अजित पवार असं म्हणतात की त्या ठिकाणी मी निवडणूक लढवणार नाही, माझा मुलगा जर इच्छुक जर असेल तर मी त्याला त्या ठिकाणावरून उभं करेल. अजित पवारांनी जर समजा युगेंद्र पवारांचा जर पराभव जर केला, युगेंद्र पवारांचा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटांचं कोणत्या स्वरूपाचं नुकसान होणार नाही एवढं मात्र खरं आहे. पण अजित पवारांचा जर पराभव जर झाला तर अजित पवारांचं राजकारण त्या ठिकाणी संपून जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला कोणत्या स्वरूपाचं भविष्य राहणार नाही याचा अंदाज अजित पवारांना आलेला असावा. आणि म्हणून बारामती विधानसभामध्ये ते जय पवारांचं नाव त्यांनी चर्चेत आणलं. अजित पवारांना कधीही हवेचा अंदाज येत नाही, पण यावेळेस मात्र अजित पवारांना लोकमताचा कानोसा घेता आलेला असावा, जनमताचा अंदाज घेता आलेला असावा. म्हणूनच राजकारणामधून त्यांना एक्झिट करायची आहे. एक तर मतदारसंघ चेंज करायचा असेल किंवा त्या ठिकाणी युगेंद्र पवारांच्या विरोधामध्ये निवडणुका लढवण्याची त्यांची कोणत्या स्वरूपाची इच्छा नसेल किंवा ते युगेंद्र पवारांच्या विरोधामध्ये जय पवारला उभं करतील पण स्वतः निवडणूक लढवणार नाही. एरवी आपण मातब्बर नेता, मुरब्बी नेता, दूरदृष्टीचा नेता, प्रशासनावर पकड असलेला नेता, काम करणारा नेता, चांगलं बजेट मांडणारा नेता अशी सर्व प्रतिमा ज्या माणसानं तयार केली त्या माणसाला राजकीय करिअर समोर जनमताचा कानोसा आलेला असावा. म्हणूनच बारामती विधानसभा मतदारसंघामधून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही. ते युगेंद्र पवारांच्या विरोधामध्ये जय पवाराला उभं करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं राजकारण तारण्याचा प्रयत्न करतील. अजित पवार गटाला त्या ठिकाणी नष्ट होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतील. कारण अजित पवारांनी लोकांची इच्छाशक्ती ओळखलेली आहे. लोक अजित पवार गटाला नाकारतील विधानसभेमध्ये. आणि अशा वेळेस जर अजित पवार सेनापती असताना, अजित पवार पक्षाचे सर्वेसर्वा असताना जर अजित पवारांचं राजकारण एखाद्या चुकीमुळे जर नष्ट होणार जर असेल तर ती रिस्क घेण्यासाठी अजित पवार कोणत्याही स्वरूपाचे तयार नाही आहे. त्यामुळं अजित पवारांच्या तोंडून नेहमी अशा स्वरूपाचे वाक्य बाहेर पडतात. ते विधानसभेमध्ये बारामतीमधून युगेंद्र पवारांच्या विरोधामध्ये निवडणूक लढण्यासाठी तयार नाही हे मात्र लक्षात येते. तुर्तास आजच्या पुरतं एवढंच. अजित पवारांना जनमताचा कौल ओळखता आला ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. धन्यवाद. जय हिंद.